सलमान खानला धमकी देणारा तरुण अखेर आता पोलिसांच्या ताब्यात आलाय। गुजरातमधल्या बडोदामधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे असं समजतंय। हा संशयित तरुण 26 वर्षांचा आहे आणि त्याची मानसिक स्थिती चांगली नसल्याची माहिती सध्या मिळतेय। अभिनेता सलमान खान याला धमकी देणाऱ्या तरुणाला अखेर अटक करण्यात आलेली आहे। हा संशयित तरुण 26 वर्षांचा आहे आणि त्याची मानसिक स्थिती चांगली नाहीये अशी माहिती समजतेय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले जात आहेत त्यांच्याकडून। धनंजय, हा तरुण नेमका कोण आहे? आणखी काही खुलासा होऊ शकलेला आहे का? पोलीस आता या सगळ्या प्रकरणाचा पुढचा तपास नेमका कसा करतायत? रिद्धी, खरं तर काल सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली होती। काल वरळीच्या मुंबई पोलिसांच्या वरळीच्या वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर ही धमकी आली होती आणि यामध्ये सलमान खानला उडवून टाकू, त्याची गाडी जी आहे ती उडवून टाकू किंवा त्याला घरात घुसून मारू अशा प्रकारचा मेसेज जो आहे तो वरळी पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवाला होता। त्यानंतर चौकशी सुरू झाली आणि मुंबई पोलिसांनी 24 तासांच्या आत या व्यक्तीचा शोध घेतलेला आहे। ही व्यक्ती गुजरातच्या वडोदरा मधली आहे आणि 26 वर्षाचा हा तरुण आहे। त्याने हा मेसेज जो आहे तो वाहतूक पोलिसांच्या नंबरवर पाठवला होता। या सगळ्या संदर्भात एक माहिती अशी सुद्धा मिळते की या तरुणाचं जे आहे ते मानसिक संतुलन हे बरोबर नाहीये, त्यामुळे हा मेसेज जो आहे तो त्यांनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भात आता मुंबई पोलिसांनी त्याला 2 ते 3 दिवसात वरळीच्या पोलीस स्थानकात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवल्याची माहिती सुद्धा मिळते। त्यामुळे नेमका या तरुणाला चा उद्देश काय होता आणि याचा आता शोध घेतला जाईल, कारण की या आधी सुद्धा आपण जर पाहिलं तर सलमान खानला अशा अनेक धमक्या आल्या होत्या आणि बिश्नोई गँगशी त्याचा संबंध सुद्धा जोडला गेलेला होता किंवा बिश्नोई गँगकडून सुद्धा त्याला धमक्या या आलेल्या पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर एक चर्चा अशी होती की ही सुद्धा धमकी त्याच संदर्भात आहे का। आता या सगळ्याचा तपास पोलीस करतात आहे, मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार हा 26 वर्षाचा तरुण आहे, तो वडोदऱ्यामध्ये राहतो आणि त्याचं मानसिक संतुलन हे ठीक नसल्याचं सुद्धा माहिती समोर आलंय। त्यानंतर आता हा चौकशीसाठी ज्यावेळेस तरुण उपस्थित राहील वरळी पोलीस ठाण्यात त्यानंतर अधिकची माहिती जी आहे ती मिळू शकेल। तुर्तास एवढीच माहिती मिळालेली आहे आणि यामधून एवढा खुलासा झालेला आहे की या व्यक्तीची ओळख ही पोलिसांना पटलेली आहे अशी माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। रिद्धी जी, धनंजय धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।